कमी पटसंख्येच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात राधानगरी तालुक्यात लोकप्रतिनिधी, शिक्षक व पालकांनी एकत्र येऊन शाळा बचाव आंदोलन छेडले आहे। आज आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले आहे। शाळा बंद करून सरकारला तुरुंग वाढवायचे आहेत का, असा सवाल शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांनी उपस्थित केला आहे। सर्वांना मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे, शिक्षण आमच्या हक्काचे, माझं गाव माझी शाळा वाचलीच पाहिजे, अशा घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला होता। जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना लांबच्या शाळेत जावे लागल्यास शिक्षणावर विपरीत परिणाम होईल, त्यामुळे सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे। कमी पटसंख्येच्या शेकडो हजारो शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि शासनानं तो निर्णय रद्द करावा यासाठी जे आज आंदोलन करण्यात आलेलं आहे, ते जिल्हाव्यापी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित झालेले आहेत आणि शासनानं लवकरात लवकर तो शासन निर्णय रद्द करावा आणि या शाळा वाचवाव्यात अशी सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे। या आंदोलनात हिंदूराव चौगले, संपत देसाई, सुनील शिंत्रे, विजय देवणे, आर.वाय. पाटील, विश्वास राऊत, चंद्रकांत चौगले, दादासो सांगावकर, राजाराम निवंगरे, सुरेश बचाटे, रेश्मा खाडे आदींसह शिक्षक, पालक सहभागी झाले होते। बेपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।